हळदीचा कार्यक्रम असतो. चैत्र पौर्णिमा दिवशी काट्या लागतात ना, मग वर कळसाला काट्या लागतात. ते श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरापासून श्री सिद्धेश्वर मंदिर हे 8.5 किलोमीटरवर स्थित आहे. पुणे सोलापूर हायवेवरून यवत मार्गे तसेच सासवड व जेजुरी मार्गे देखील आपण या दोन्ही मंदिराकडे येऊ शकतो. ही दोन्ही मंदिरे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेले माळशिरस या गावापासून जवळ आहेत. आज आपण श्री क्षेत्र भुलेश्वरपासून माळशिरस मार्गे नायगाव या ठिकाणी स्थित असलेले श्री क्षेत्र सिद्धेश्वर या मंदिरास भेट देण्यास निघालेलो आहोत. नायगाव येथील सिद्धेश्वर मंदिराची माहिती आपल्याला गुगलवर जास्त मिळत नाही. फक्त आपण गुगल लोकेशन टाकून मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. भुलेश्वर ते माळशिरस आणि माळशिरस ते नायगाव हा रस्ता अतिशय सुंदर असून पावसाळ्यात तिथला निसर्ग खुलून उठतो. रस्त्यालगत असलेली ही गुलाबाची बाग आपलं लक्ष वेधून घेते. काळ्याशार ढगांच्या छायेत इथली पिके वाऱ्याबरोबर हितगुज घालताना आपल्याला दिसून येतात. पिकांबरोबर मागे पळणारी झाडे अतिशय मनमोहक वाटतात. प्रत्येक श्वासामागे निसर्ग आपल्यावर छाप टाकत राहतो. मन मोकळ्या हवेत आपण निसर्गाचा आनंद लुटत राहतो. 8 किलोमीटरचा प्रवास हा क्षणामध्ये संपल्यासारखा वाटतो आणि आपण नायगाव येथील सुप्रसिद्ध अशा श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिराच्या कमानीजवळ येऊन पोहोचतो. जणू काही ही कमान आपल्या स्वागतासाठी सज्ज आणि उभी असल्याचे दिसून येते. साहजिकच देवाच्या दर्शनासाठी आपली उत्सुकता शिगेला पोहोचल्याशिवाय राहत नाही. मंदिर आणि गाव हे ढगांच्या कुशीत पहुडल्यासारखे वाटते. हे गाव नाही, नायगाव आहे. ही गावे शहरापासून दूर रमणीय अशा आध्यात्मिक ठिकाणी विसावलेली असतात. आपल्याला दगडी बांधकामातील प्रवेशद्वार दिसून येते. मंदिराभोवती तटबंदी बांधल्याचे आपल्याला दिसून येते. दगडातील सुंदर असे प्रवेशद्वार आणि ही तटबंदी नव्यानेच बांधल्याचे आपल्याला दिसून येते. मंदिर हे प्रशस्त असून मंदिरासमोर आपल्याला पार्किंगची सुविधा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. आपण आत्ता माळशिरसवरून 5 ते 8 किलोमीटरवर नायगाव आहे आणि नायगाव येथील सिद्धेश्वर मंदिर बघायला आलेलो आहोत. मित्रांनो, आपण आत्ता मंदिराच्या प्रांगणात उभे आहोत आणि आपल्याला 2 दीपमाळ दिसत आहेत. सो गाईज, आपण आतमध्ये जाऊन मंदिर संपूर्ण बघणार आहोत. मंदिराच्या बाहेर एक विहीर आहे, ती देखील आपण बघणार आहोत. चला तर मित्रांनो, दगडी तटबंदीवरील भगव्याचे दर्शन घेऊन आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. तटबंदीच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला डाव्या बाजूला एक छोटेखानी मंदिर दिसून येते. तटबंदीच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर आपल्याला दिसणारे दगडी बांधकाम हे जुने असल्याचे लक्षात येते. या मंदिराच्या तटबंदीबरोबरच मंदिराचा देखील जीर्णोद्धार गावकऱ्यांनी केला असल्याची माहिती मिळाली. मुख्य मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपण डाव्या बाजूला असलेल्या मंदिराच्या दिशेने पुढे जाऊ लागतो. या छोटेखानी मंदिराच्या जवळ गेल्यावर आपल्याला कळून येते की संपूर्ण मंदिर हे दगडामध्ये बांधलेले आहे. या मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला श्री दत्तात्रय आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घ्यावयास मिळते. देवाला जास्वंदीची फुलं आणि आखाडाचा नैवेद्याचा प्रसाद दिलेला दिसून येतो. विठ्ठल रुक्मिणीचे आणि दत्तात्रयाचे दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिराच्या दिशेने जाऊ लागतो. मंदिरासमोर आपल्याला एका दगडी चौतऱ्यावर एक छोटेखानी दगडी मंडप सुंदर नक्षीकाम केलेला बघावयास मिळतो. या ठिकाणी आपल्याला सुंदर असे जास्वंदीचे फूल पाहावयास मिळते. बहुतेक आज देवाला जास्वंदीची फुले अर्पण करून पूजा अर्चना केली असावी. या दगडी मंडपातून आपल्याला मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार दृष्टीस पडते.
हे मंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मंदिराची बांधकाम शैली ही हेमाडपंथी असल्याचे कळून येते. मंदिराचा जीर्णोद्धार करतेवेळी प्राचीन अवशेष या जीर्णोद्धारादरम्यान या ठिकाणी जतन केल्याचे आपल्याला दिसून येते. मुख्य मंदिरात प्रवेश करताना श्री गणेशाचे दर्शन घेऊन आपण मंदिरात प्रवेश करतो. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला मंदिराच्या सभा मंडपात आल्याचे आपणास समजते. सभा मंडपातून आपल्याला गर्भगृह दृष्टीस पडते. आपण आध्यात्मिक वातावरणामध्ये श्री सिद्धेश्वर आणि माता जोगेश्वरी यांचे दुर्मिळ असे दर्शन घेतो. सुंदर असे दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या सभा मंडपामध्ये स्थिरावतो. तुमचं पूर्ण नाव काय? कल्पना रमेश जगताप. अच्छा, तुम्ही मंदिराचे पुजारी आहात. हा. मंदिर आता सिद्धेश्वराचं मंदिर आहे, हा. म्हणजे शंकर पार्वती आहे का? शंकर पार्वती नाही, सिद्धेश्वराचं मंदिर आहे ते. सोनारी, खरसुंडी आणि मसवड आणि नायगाव ही ह्याच्यात पांडव काळातले मंदिर आहेत. हे पांडवकालीन मंदिर आहे. हा. बर. आणि मग ह्या म्हणजे मंदिराचा हा महिमा काय? देवाला नवसाला पावतो ना, नवसाला. त्याच्यामुळं पुरंदर तालुक्यात प्रसिद्ध आहे. त्यात अन्नदान असतंय, रोजचं जेवण असतंय, नवसाची जेवणं चालतात. बरं. जेव नवसाला पावतो सगळं, म्हणजे जे काय असेल ते मनातली इच्छा तुमच्या पूर्ण होते. अच्छा. असं म्हणजे 8 किलोमीटरवरनं पाणी रोजचं पूजायला येतं. खरंचं पाणी पांडेश्वरवरून आणतात. दररोज येतं? दररोज नदीचं पाणी आणतात. याचं पांडेश्वर म्हणजे आपलं पुरंदरमधलंच आहे. इथून 8 किलोमीटर आहे. 8 किलोमीटर आहे. हा. सोमवतीला देवाची पालखी आंघोळीला तिथंच जाते. बर. जेजुरीची पण तिथं येते आणि आपली पण तिथं जाते. ओके. आणि बाकी या मंदिरात पूर्वी पौर्णिमेचं कीर्तन असतं, अन्नदान असतंय. पौर्णिमा 9 ते 11 कीर्तन असते. दुपारी 12 ते 3 वाजेस्तोवर जेवण असतात. अच्छा. महाप्रसाद असतो इथं पण. फार जुनं मंदिर आहे म्हणजे. फार जुनं मंदिर म्हणजे आहे. इथं संत ज्ञानेश्वर येऊन गेलेत. ती काय सांगता यायचं. हा, मला असं हा. म्हणजे संत ज्ञानेश्वर, तुकाराम किंवा नामदेव नाही महाराजांपर्यंत तसं नाही. इतिहास इथं आहे असं मला त्याच्या कडक देवस्थान आहे आमचं. कडक देवस्थान. हा. पाषाणात मूर्ती आहेत ना त्या. हो, बरोबर आहे. तुळजापूरची अंबा माता देवी आणि नागदेवता. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला गणपती देखील बघायला मिळतो. अतिशय सुंदर गणपती. खाली लाईट्स लावलेले आहेत आणि हे खांब हे आत्ताच्या काळातले दिसत आहेत, परंतु हे मंदिर जुनं आहे. गाभाऱ्यातलं पाषाणामध्ये सिद्धेश्वर आणि जोगेश्वरी माता हे 2 देवतांच्या इथे हे आहेत. म्हणजे थोडक्यात शंकर पार्वतीच आहेत, परंतु वेगळ्या रूपात आहे. आज आखाड असल्यामुळं नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आपण आखाडच्या वेळेस आलेलो आहोत. काय हरकत नाही. मंदिर हे पांडवकालीन असून माता जोगेश्वरी आणि श्री सिद्धेश्वर यांच्या लग्न सोहळ्याचा विधी दरवर्षी या ठिकाणी पार पाडला जातो. चैत्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मंदिरामध्ये हळदीचा कार्यक्रम असतो. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आजूबाजूच्या गावातून देवाच्या मानाच्या काट्या वाजत गाजत या ठिकाणी आणल्या जातात. हा उत्सव
आणि सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून भक्तगण या ठिकाणी जमा होतात। या दिवशी भक्तीचा अलोट जनसागर या ठिकाणी पाहावयास मिळतो। या उत्साहामुळे संपूर्ण गावामध्ये चैतन्याचे वातावरण असते। नवसाला पावणारा देव म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर श्री सिद्धेश्वर मंदिराची ख्याती आहे। असा हा सोहळा पाहण्यासाठी आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात यावे लागेल। आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम असतो। चैत्र पौर्णिमा दिवशी काट्या लागतात ना, वर कळसाला काट्या लागतात, त्या काट्यांचा कार्यक्रम असतो। ते मेन तेच हे असतं, म्हणजे नाही का, तोच असतो। काट्यांचा उत्सव। त्या काट्या कसल्या असतात, कुठून येतात त्या काट्या बाहेरून येतात। पेरण्याची असते, परत भाद्याची असते, सासवडची, याची एकतपूरची, अशा असतात। म्हणजे पुरंदर तालुक्यात जेवढे आहेत देवाच्या काट्या आहेत तेवढे येतात। पेरण्याचे खूप पेरण्याचे लोक येतात। पेरण्याच्या लोकांना कुलदैवत आहे, त्याची पूजा अर्चा होती काही इथं आल्यानंतर पूजा अर्चा होती, ती पालखी घेऊन येतात। अच्छा, ते चैत्र पौर्णिमेला असतं हे सगळं उत्सव, सगळं चैत्र पौर्णिमेला होतो। आणि जन्माष्टमी म्हणून असते, दिवाळी झाल्यानंतर 7 दिवसात 15 दिवसांना असते ना, 7 दिवसाचा सप्ताह असतो। आणि 7व्या दिवशी मग जन्माष्टमी म्हणून असते। त्या दिवशी जन्म होतो देवाचा। ओके, म्हणजे काल्याचं कीर्तन होतं संध्याकाळी 7:30 ते 8ला जन्म होतो, 7:30लाच होतो संध्याकाळी। बरोबर। या व्यतिरिक्त मग हनुमान जयंती, रामनवमी, मग ते हनुमान जयंतीला रामनवमी आपल्या मंदिरात साजरी करतात। आणि हनुमान जयंती म्हणजे मंदिरात तिथं जन्म सकाळी होतो आणि नंतर तिथलं मग पालखी निघते इथल्या देवाची, सिद्धनाथाची। अच्छा, ते संध्याकाळी परत दुपारी मग गुढीपाडवा, दिवाळीचा पाडव्याला काही हीच असतं, म्हणजे गाड्या पूजा करणं, येणं, लोक येणं, हे करणं असं। मुख्य सण चैत्र पौर्णिमेला असतो। चैत्र पौर्णिमेला काट्या म्हणजे मिरवत काट्या इथे येतात आणि तिथं पूजा अर्चा होते। काट्या लागल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी मग ते जातात। आगामीच्या दिवशी, यात्रेच्या दिवशी इथंच असतात ते बाहेरगावची लोक, मानकरी। सगळा उत्सव एक दिवसाचा असतो। एका दिवसातच पूर्ण होतो। ठीक आहे, धन्यवाद। श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात आपल्याला एक बारव पाहावयास मिळते। या बारवेमुळे मंदिराच्या सुंदरतेत अधिकच भर पडली आहे। संपूर्ण दगडी बांधकामात असलेली बारव अतिशय सुंदर आणि देखणी आहे। या बारवेमध्ये उतरण्यासाठी दगडी पायऱ्या देखील केलेल्या दिसून येतात। या बारवेच्या स्वच्छ आणि काळ्याशार पाण्यामध्ये आपल्याला आकाशाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते। अशा या आकर्षित बारवेच्या आपण प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही। या बारवेचं अप्रतिम असं सौंदर्य आपण न्याहाळत राहतो। या बारवेचं सौंदर्य पाहून मन तृप्त होते।
खूप सारे मासे आहेत आणि सुंदर अशी ही विहीर आहे. त्या इथे शिलालेख आहे, काहीतरी लिहिलेलं आहे, श्री चरणजीत वाचता येत नाही काय लिहिलं ते, परंतु सुंदर विहीर आहे आणि मंदिरालगतच आहे. हे मंदिर आहे, अतिशय सुंदर, ग्रेट. मित्रांनो, आपलं आता नुकतंच सिद्धेश्वर मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतलेलं आहे आणि त्या बाजूलाच ही बारव आहे. मागाशी आपण इथं ड्रोन शॉट प्लस इथं व्हिडिओ शूट केला होता. इथं असंख्य मासे आहेत, खूप सारे मासे आहेत. तुम्हाला आय थिंक व्हिडिओमध्ये पण दिसतील. थोडं पुढं जर आला तर तुम्हाला दिसेल, खूप मासे आहेत, खूप मासे आहेत बघा. ही ऐतिहासिक अशी बारव आहे, त्याला इतिहास सांगितला जातो, परंतु आत्ता आपल्याला प्रॉपर इथं व्यक्ती कोण मिळाले नाही आहे इतिहास जाणून घेण्यासाठी. सुंदर असं हे बारव आहे, खूप सुंदर आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.